तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे की स्वतः अजितदादा पवार यांनी लाडक्या माता बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर मी तुम्हाला ती या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण पाहू की अजितदादा पवार यांनी काय महत्त्वाची माहिती दिली आहे लाडक्या माता बहिणींसाठी. तर चला तर आपण ती माहिती पाहू. तर काय महत्त्वाची माहिती आहे तर चला तर मी तुम्हाला ती वाचून दाखवतो की ती माहिती काय आहे. तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजना म्हणजे जे योजनेसाठी आपण महत्त्वाचं बोलणार आहोत. महत्त्वाचं मी तुमच्यासाठी महत्त्वाचं काय सांगणार आहे तर ती लाडकी बहीण योजनेबद्दल काय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर अजितदादा काही कारणामुळे मुंबईमध्ये गेले होते. तर तेव्हा काही न्यूज चॅनलवाल्यांनी त्यांना काही लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. तर अजितदादा कारणामुळे काही कोणतीतरी मीटिंगमुळे ते मुंबईमध्ये गेले होते. तर तेव्हा त्यांच्याशी काही न्यूज चॅनलवाल्यांनी त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना काही लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत. तर ते कोणते प्रश्न आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर चला तर आपण पाहू की अजितदादा पवार यांना लाडकी बहीण योजनेबद्दल काय महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत. तर काय महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की काय महत्त्वाचे प्रश्न अजितदादा पवार यांना लाडक्या बहीण योजनेबद्दल विचारले गेलेले आहेत. तर काही न्यूज चॅनलवाल्यांनी अजितदादा पवार यांना विचारले की लाडकी बहीण योजना ही आता बंद करण्यात येणार आहे का. तर हो, तर काही न्यूज चॅनलवाल्यांनी त्यांना विचारले अजितदादा पवार यांना की आता जी लाडकी बहीण योजना आहे तर ती आता बंद करण्यात येणार आहे का. तर अजितदादा पवार हे काय म्हणले आहे बघा. तर आणि ही फक्त निवडणुकीपर्यंत चालू राहणार आहे का. तर ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभार्थी महिलांना लाभ देणार आहात का. त्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त निवडणुकीपर्यंतच पैसे पाठवणार आहात का आणि ही योजना फक्त निवडणुकीपर्यंतच चालू ठेवणार आहात का. असं न्यूज चॅनलवाल्यांनी अजितदादा पवार यांना असे प्रश्न विचारले. त्यावेळेस अजितदादा काय म्हणाले तर ते पहा. तर अजितदादा म्हणाले, ज्यावेळेस आम्ही लाडकी बहीण योजना बंद होईल त्यावेळेस असा प्रश्न विचारा. अजून तर आम्ही योजना बंद केली नाही आणि योजना चालू ठेवणार आहोत. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुमच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे की स्वतः अजितदादा पवार म्हणाले आहेत की आम्ही ही योजना अजून बंद केली गेलेली नाही. आमच्याकडून अशी काहीच माहिती आलेली नाही की आम्ही या योजनेमधून तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे की म्हणजे कोणत्या पण लाडक्या माता बहिणींना अजून या योजनेमधून वगळण्यात सुद्धा आलेलं नाही आणि ही योजना अजून बंद होणार नाही. जेव्हा ही योजना बंद होईल त्यावेळेस असा प्रश्न विचारा की आम्ही ही योजना बंद करणार आहोत. तर अजितदादा पवार म्हणलेले आहेत की अजून आम्ही या योजनेबद्दल काहीही आम्ही बंद करणार नाहीत. असाच या योजनेचा लाभ सर्व लाडक्या माता बहिणींना मिळणारच आहे. ही योजना अशीच चालू राहणार आहे. तर चला या पुढची काय महत्त्वाची माहिती अजून काय प्रश्न विचारले आहेत अजितदादा पवार यांना काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या माता बहिणींसाठी तर ती पाहू. तर अजितदादा पवार यांना अजून काय काय विचारले आहे तर ते आपण पाहू. तर त्यांना असे पण विचारले गेले होते की नमो योजनेच्या महिलांना आता फक्त 500 रुपयेच महिन्याला का देण्यात येत आहेत. म्हणजे नमो योजनेच्या महिलांना 500 रुपयेच का महिन्याला देण्यात येत आहेत. अजितदादा काय म्हणाले तर ते पहा. तर आता कोणत्या पण महिलांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि जर महिला एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असतील तर कदाचित त्यांना ते योजनेमधून वगळण्यासुद्धा येऊ शकते. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, ही तुमच्यासाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आहे की आता तुम्ही बी जर एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही आताच त्या योजनेमधून अपात्र व्हा. कारण तुम्हाला कोणत्या पण एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि जर का तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल तर कदाचित तुम्हाला त्या कोणत्या पण एका योजनेमधून वगळण्यात येऊ शकते आणि कदाचित तुम्हाला दोन्ही पण योजनेमधून वगळण्यात येऊ शकते. त्यामुळे आताच लाडक्या माता बहिणींनो, तुम्ही कोणते पण एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता. 2 योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. तर असं स्वतः अजितदादा पवार म्हणाले आहेत की आम्ही आता फक्त एकाच योजनेचा लाभ लाडक्या माता बहिणींना कोणत्या पण महिलांना फक्त एकाच योजनेचा सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर असे विविध प्रश्न
अजितदादा पवार यांना विचारले गेले आहेत. तर स्वतः अजितदादा पवार हे म्हणाले सुद्धा आहेत की आम्ही लाडकी बहीण योजना अजून बंद करणार नाहीत. म्हणजे तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे की लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. लाडक्या माता बहिणी तुम्हाला असाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. ही लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. तर आणि असंच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर फक्त लाडक्या माता बहिणींना एवढंच निवेदन आहे की चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असतील तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या, कारण मी अशीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ही सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहण्याबद्दल.